कधीकधी एखाद्या नात्याचं खरं रूप जगाला दिसत नसतं, कारण बाहेरून दिसणाऱ्या सुंदर चित्रामागे अनेक गुपितं लपलेली असतात. दक्ष आणि सिया सोशल मीडियावरचं परफेक्ट कपल, पण त्यांच्या बंद दरवाजाआड प्रेम होतं की फक्त अहंकार? आणि आराध्या, एका साध्या कुटुंबातून आलेली, स्वाभिमानाला सर्वात जास्त जपणारी मुलगी. काल रात्री सियानं तिचा अपमान केला, पण आराध्यानेही गप्प बसण्याऐवजी तिला सडेतोड उत्तर दिलं. आता सियाच्या मनात आराध्याबद्दल संशयाची ठिणगी पेटली आहे आणि दक्षने आराध्याला एका अशा बिझनेस ट्रिपमध्ये जाण्यास भाग पाडला आहे जिथे त्यांच्यातला भूतकाळ पुन्हा एकदा समोर येणार आहे. महाबळेश्वरच्या धुक्यात एक प्रवास सुरू होणार आहे. हा प्रवास फक्त व्यवसायाचा असेल की दक्ष आणि आराध्याच्या नात्याचं मृगजळ हळूहळू विरघळणार आहे? आणि सियाला जेव्हा या प्रवासाची बातमी कळेल तेव्हा ती काय करेल? चला तर मग ऐकूया मृगजळ भाग 4. कथा सुरू करूया. खट खट खट. तो आवाज वेगाने मुख्य केबिनच्या दिशेने येत होता. आराध्या आणि दक्ष दोघेही दचकले. दक्ष झटकन मागे सरकला आणि पुढच्याच सेकंदाला केबिनचा दरवाजा जोरात उघडला गेला आणि आत सिया लोखंडे मोहिते पाटील हिने प्रवेश केला. सियाच्या अंगावरील हिरे आणि तिचा महागडा पोशाख त्या रात्रीच्या शांत ऑफिसमध्ये कमालीचा विसंगत वाटत होता. तिचा चेहरा क्रोधाने थरथरत होता, पण आत येताच तिची नजर फक्त दक्षवर नाही तर त्याच शेजारी उभ्या असलेल्या आराध्यावर पडली. खोलीतल्या तिघांमध्येही एक सेकंद भयानक शांतता पसरली. सियाने आराध्याला वरपासून खालपर्यंत पाहिले. एक साधी मुलगी जिने साधा कुर्ता घातला होता, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. आणि दक्ष तिच्या इतक्या जवळ उभा होता. दक्ष, सियाचा आवाज तीक्ष्णपणे घुमला. हे काय चाललंय? आज आपली ॲनिव्हर्सरी आहे. संपूर्ण मीडिया, बिझनेस वर्ल्ड तिथे तुझी वाट पाहते आणि तू इथे यावेळी ऑफिसमध्ये काय करतोयस? आणि ही कोण आहे? सियाने आराध्याकडे बोट दाखवत अत्यंत अपमानास्पद स्वभावाने विचारलं. दक्षने अत्यंत शांतपणे आपला कोट उचलला आणि अंगावर चढवला. त्याच्या चेहऱ्यावर सियाला पाहून कोणताही अपराधी भाव नव्हता. सिया, हा माझा बिझनेस आहे आणि ही माझी नवीन एम्प्लॉई आहे, मिस आराध्या काळे. एका महत्त्वाच्या प्रोजेक्टचा रिपोर्ट तयार करायचा होता म्हणून आम्ही थांबलो होतो. तुला इथं येण्याची काहीच गरज नव्हती. दक्ष अत्यंत थंड आवाजात म्हणाला. गरज नव्हती? सिया चिडली. दक्ष, जगातल्या कोट्यवधी लोकांनी माझ्या ब्लॉगवर आपल्या ॲनिव्हर्सरीचं काउंटडाऊन पाहिले. तिथे लोक तुझी वाट पाहत आहेत आणि तू एका साध्या कर्मचाऱ्यासाठी आपली ॲनिव्हर्सरी विसरलास? आराध्याला त्या दोघांच्या वैयक्तिक वादात पडायचे नव्हतं. तिला सियाच्या बोलण्यातला तो अहंकार आणि अपमानास्पद सूर जाणवला होता. सर, रिपोर्ट तयार आहे. जर तुमचं काम झालं असेल तर मी निघू शकते का? आराध्याने नम्रपणे पण स्वाभिमानाने विचारले. सियाने आराध्याकडे रागाने पाहिले. येस, प्लीज लिव्ह. आणि यापुढे लक्षात ठेवा, ऑफिसच्या वेळा संपल्यानंतर बॉससोबत केबिनमध्ये थांबणं बंद करा. मोहिते पाटील कंपनीचे काही मॅनर्स आहेत. आराध्याच्या अंगात संताप संचारला. सियाने अप्रत्यक्षपणे तिच्या चरित्रावर शिंतोडे उडवले होते. आराध्याने दक्षकडे पाहिलं. तिला वाटले की दक्ष सियाला थांबवेल, पण दक्ष शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळाच खेळ सुरू होता. त्याला पाहायचं होतं की आराध्या या परिस्थितीला कशी सामोरी जाते. आराध्याने सियाच्या डोळ्यात थेट पाहिलं. मॅडम, मी इथे माझी नोकरी करते, नाटक नाही. आणि जे काम मला सरांनी दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठीच मी थांबले होते. माझ्या मॅनर्सची काळजी तुम्ही करू नका. एवढं बोलून आराध्याने आपली पर्स उचलली आणि ती केबिन बाहेर निघून गेली. सिया थक्क झाली. आजवर तिला कोणा सामान्य मुलीनं असं उत्तर दिलं नव्हतं. दक्ष, पाहिलीच तिची जीभ? कशी बोलतीये ती माझ्याशी? तुला अशा उद्धट मुलींना
कामावर ठेवण्याची काय गरज आहे? आत्ताच्या आत्ता तिला फायर कर. दक्षने आपली टाय नीट केली. तो सियाच्या जवळ गेला आणि तिचा हात पकडून म्हणाला, सिया, माझ्या ऑफिसमध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं हा निर्णय फक्त माझा असतो, तुझा नाही. तुला पार्टीला जायचं आहे ना? चल, मी येतोय. दक्ष केबिन बाहेर पडला. सिया तिथेच उभी राहिली. तिच्या मनात आराध्याबद्दल एक तीव्र द्वेष आणि संशय निर्माण झाला होता. स्त्री सुलभ अंतःप्रेरणेने तिला जाणवलं होतं की दक्ष आणि त्या आराध्यामध्ये काहीतरी असं आहे जे फक्त एका बॉस आणि एका एम्प्लॉईच्या नात्यापुरतं मर्यादित नव्हतं. आराध्या ऑफिसच्या बाहेर आली तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. रस्ते थोडे सामसूम झाले होते. लोकल ट्रेनची वारंवारताही कमी झाली होती. ती बस स्टॉपकडे चालू लागली. तिचे शरीर थकले होते, पण मन अस्वस्थ होते. दक्ष आणि त्याची बायको सिया. आराध्या विचार करत होती. सिया सोशल मीडियावर जितकी आनंदी आणि सुजाण दिसते, खऱ्या आयुष्यात ती तितकीच अहंकारी आणि संशयी आहे हे आराध्याला आज समजलं होतं. आणि दक्षने मुद्दाम सियासमोर तिला अपमानित होऊ दिलं. तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर आई असं नाव होतं. हो आई, मी निघाली आहे. स्टेशनवरच आहे. हो, काम जास्त होतं गं. काळजी करू नको, अर्ध्या पाऊण तासात पोहोचते. आराध्याने आईला धीर देत खोटं सांगितलं. तिने फोन ठेवला आणि तिला जाणवलं की तिच्या मागे एक काळ्या रंगाची आलिशान कार येऊन थांबली आहे. ती दक्षची मर्सिडीज होती. खिडकीची काच खाली झाली. आत दक्ष ड्रायव्हिंग सीटवर होता. सिया बाजूच्या सीटवर बसली होती, पण तिचे लक्ष मोबाईलमध्ये होते. दक्षने गाडी थांबवली आणि आराध्याकडे पाहिले. मिस काळे, रात्रीच्या वेळी एकटं जाणं सुरक्षित नाही. बसा, आम्ही ड्रॉप करतो. आराध्याने गाडीच्या आत बसलेल्या सियाकडे पाहिले, जिने आराध्याकडे एक तिरस्करणीय नजर टाकली होती. नको सर, थँक्यू. मी माझी मॅनेज करेन. मला सवय आहे. आराध्याने स्पष्ट नकार दिला. दक्षच्या डोळ्यात पुन्हा एकदा तोच राग आला. आराध्याने पुन्हा एकदा त्याचा शब्द नाकारला होता. मिस काळे, मी विनंती करत नाही आहे, आदेश देतोय. ऑफिसच्या वेळेनंतर तुमचे आदेश माझ्यावर लागू होत नाहीत मिस्टर मोहिते पाटील. आराध्याने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं आणि ती वेगाने पुढे चालू लागली. दक्षने गाडीचा ॲक्सिलेटर जोरात दाबला. गाडी वेगाने निघून गेली. आराध्याने सुटकेचा श्वास घेतला. तिला माहीत होतं की तिने घेतलेला हा पंगा तिच्यासाठी पुढे जाऊन खूप महाग पडणार आहे. पण ती तिच्या स्वाभिमानाशी तडजोड करू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी सोशल मीडिया संपूर्णपणे सिया आणि दक्षच्या ॲनिव्हर्सरीच्या व्हिडिओंनी भरून गेला होता. परफेक्ट कपल, #3 years ऑफ द टुगेदरनेस, #मोहिते पाटील हे हॅशटॅग ट्रेंड होत होते. व्हिडिओमध्ये दक्ष सियाच्या हातात हिऱ्याची अंगठी घालताना दिसत होता. दोघे एकत्र हसत होते, डान्स करत होते. जगासाठी ते स्वर्गात बनलेली जोडी होती. पण प्रत्यक्षात मोहिते पाटील बंगल्याच्या डायनिंग टेबलवर वेगळंच चित्र होतं. दक्ष शांतपणे कॉफी पीत वर्तमानपत्र वाचत होता. सिया त्याच्यासमोर बसून मोबाईलवर तिच्या ब्लॉग्सच्या कमेंट्स वाचत होती. बघ दक्ष, आपल्या कालच्या व्हिडिओला 5 मिलियन व्ह्यूज मिळालेत एका रात्रीत. लोक किती क्रेझी आहेत आपल्यासाठी. ब्रँडचे मेसेज येत आहेत नवीन कोलॅबोरेशनसाठी, सिया उत्साहाने म्हणाली. दक्षने वर्तमानपत्रावरून नजर हटवली नाही. छान आहे, तुझा बिझनेस चांगला चाललाय. माझा बिझनेस? सियाचा सूर बदलला. दक्ष, हा आपला बिझनेस आहे, पण काल रात्री ऑफिसमध्ये जे घडलं त्याबद्दल मला अजूनही स्पष्टीकरण मिळालं नाही आहे. ती आराध्या, ती नक्की कोण आहे? दक्षने वर्तमानपत्र बाजूला ठेवले. त्याची नजर सियावर स्थिर झाली. ती एक हुशार मुलगी आहे आणि मला माझ्या नवीन प्रोजेक्टसाठी तिची गरज आहे. दॅट्स इट. फक्त गरज आहे की अजून काही? सियाने सरळ प्रश्न विचारला. तिच्या डोळ्यात मला एक वेगळाच ॲटिट्यूड दिसला. ती मला घाबरत नव्हती, उलट माझ्याशी वाद घालत होती. आणि तू तिच्या पाठीशी उभा होतास. दक्ष उठला. तो सियाच्या जवळ गेला
आणि तिच्या टेबलवर हात ठेवून म्हणाला, सिया, संशय घेणं बंद कर. तुझा संशय तुझ्या या आभासी दुनियेला पूरक असेल, पण माझ्या खऱ्या आयुष्यात मला त्याचा त्रास होतोय. पुन्हा माझ्या ऑफिसच्या कामात किंवा माझ्या स्टाफबद्दल प्रश्न विचारू नकोस. दक्ष एवढं बोलून कोट उचलून घराबाहेर पडला. सिया तिथेच बसून राहिली. तिच्या मनातली संशयाची ठिणगी आता वणव्यात बदलू लागली होती. तिने आपला फोन उचलला आणि तिच्या एका विश्वासू माणसाला फोन लावला. हॅलो, मला MP कॉर्पोरेशनमधील एका मुलीची पूर्ण माहिती हवी आहे. नाव आहे आराध्या काळे. ती कुठं राहते, तिची बॅकग्राऊंड काय आहे, तिचं आणि दक्ष आधी काही कनेक्शन होतं का, सगळं काही मला आज संध्याकाळपर्यंत कळलं पाहिजे. सियाने फोन ठेवला. तिचे डोळे क्रोधाने आणि ईर्ष्येने जळत होते. ऑफिसमध्ये आराध्या तिच्या केबिनमध्ये बसून काम करत होती. कालच्या रात्रीच्या प्रसंगानंतर आज ऑफिसमध्ये वातावरण थोडं शांत असेल अशी तिला आशा होती, पण तसं नव्हतं. दुपारी 12 वाजता तिच्या केबिनचा इंटरकॉम वाजला. मिस काळे, सर तुम्हाला त्यांच्या केबिनमध्ये बोलवत आहेत. दक्ष सेक्रेटरीचा आवाज आला. आराध्याने एक दीर्घ श्वास घेतला. ती उभी राहिली आणि दक्षच्या केबिनच्या दिशेने गेली. दरवाजा उघडून ती आत गेली तेव्हा दक्ष खिडकीपाशी उभा राहून बाहेर पाहत होता. सर, तुम्ही बोलवलं? दक्ष मागे वळला. त्याच्या हातात काही फाईल्स होत्या. कालचा रिपोर्ट मी पाहिला. त्यात काही सुधारणा करायच्या आहेत आणि आजपासून तू एका नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहेस. कोणता प्रोजेक्ट सर? हा प्रोजेक्ट माझ्या वैयक्तिक देखरेखीखाली चालणार आहे. यासाठी तुला माझ्यासोबत ट्रॅव्हल करावं लागेल. पुढच्या आठवड्यात आपल्याला एका बिझनेस ट्रिपसाठी महाबळेश्वरला जायचं आहे. दक्षने अत्यंत शांतपणे बॉम्ब टाकला. महाबळेश्वरला? आराध्या दचकली. सर, पण मी नवीन आहे. माझ्यापेक्षा केतकी किंवा इतर सिनियर्सना तुम्ही नेऊ शकता. मी मगाशीच काय म्हटलं आराध्या? निर्णय मी घेतो. दक्ष तिच्या जवळ आला. आणि या ट्रीपमध्ये तुला यावे लागेल. जर तू नकार दिलास तर कंपनीच्या पॉलिसीनुसार कॉन्ट्रॅक्ट तोडल्याबद्दल तुला 5 लाखांचा जुर्माना भरावा लागेल. दक्षने तिच्या गरिबीचा आणि तिच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला होता. तिला पूर्णपणे कोंडीत पकडलं होतं. आराध्या दक्षकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात राग आणि असहाय्यता दोन्ही एकत्र आले होते. दक्षने तिच्याभोवती एक असं जाळं विणलं होतं ज्यातून बाहेर पडणं तिला अशक्य होतं. ठीक आहे सर, मी येईन, आराध्या अत्यंत जड आवाजात म्हणाली. दक्षच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू आलं. व्हेरी गुड आराध्या. आराध्या केबिन बाहेर पडली. तिला जाणीव झाली होती की ही ट्रिप फक्त बिझनेस ट्रिप नसून दक्षने तिच्या स्वाभिमानाचा बळी देण्यासाठी रचलेला एक मोठा कट आहे. पण तिला या मृगजळाच्या मागे जाण्याशिवाय आता दुसरा कोणताही मार्ग उरला नव्हता. तर मित्रांनो, दक्षने आराध्याला महाबळेश्वराच्या बिझनेस ट्रिपसाठी जाण्यास भाग पाडलं आहे. पण हा प्रवास त्यांच्या आयुष्यात कोणतं वादळ घेऊन येणार आहे हे अजून कुणालाच माहीत नाही. आराध्या आणि दक्षच्या भूतकाळाचं गूढ उलगडणार का? सियाला या दोघांमधील सत्य कळणार का? आणि महाबळेश्वरच्या त्या प्रवासात मृगजाळामागचं खरं सत्य समोर येणार का? हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मृगजळ. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला पुढची कथा आणखीन जोमाने सादर करण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.